नमस्कार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला काही कर्मचारी व अधिकारी यांची काही प्रश्न होती की आम्हाला टॅक्स लागलेला आहे सर, व आम्ही आमचे काही डॉक्युमेंट्स दिल्यानंतर आपला टॅक्स कमी होऊ शकतो का. तर जाणून घ्या. यामध्ये मला आपल्याला कळवायचं आहे, सपोज आपण एखाद्याचं एक्झाम्पल घेऊया की तो टॅक्स कसा कमी होईल किंवा नाही हे समजून घेऊ आपण. त्या अगोदर तुम्हाला माहिती देतो की जे काही डिडक्शन्स मिळणार आहेत, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही देणार आहात, तर ते ओल्ड स्कीममध्ये मिळणार आहेत. त्याचं डिडक्शन जे काय असेल तर ते ओल्ड स्कीममध्ये मिळणार आहे. न्यू स्कीममध्ये कोणत्याही प्रकारची डिडक्शन्स तुम्हाला अलाउड नाही. फक्त त्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन 75,000 एवढंच अलाउड आहे. आणि जेही कर्मचारी DCPS मध्ये असतील त्यांना X80CCD2 या सेक्शनच्या अंडर ते सेपरेट एक डिडक्शन मिळणार आहे. बाकी GPF मध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्यांना या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं डिडक्शन मिळणार नाहीये. चला आपण एक अधिकारी यांचं एक्झाम्पल घेऊया. त्यांना ओल्ड स्कीमनुसार टॅक्स लागलेला आहे 3,60,000 रुपये आणि न्यू स्कीमनुसार त्यांना टॅक्स लागलेला आहे 1,90,000 रुपये आता सध्याच्या केसमध्ये. बट त्यांनी जर काही डॉक्युमेंट जर प्रोड्यूस केले तर त्यांचा टॅक्स कमी होऊ शकतो का, हा जो त्यांचा प्रश्न आहे त्यावर आपण थोडंसं कॅल्क्युलेशन, एक रफली कॅल्क्युलेशन करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळून जाईल की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार आहे. सपोज एखाद्याचं ओल्ड हे जे काही डिडक्शन तुम्ही देणार आहात हे ओल्ड स्कीममध्ये मिळणार आहे. ओल्ड स्कीममध्ये मिळणार म्हणजे त्यांनी सपोज होम लोन दिलं, होम लोनचं इंटरेस्ट डिडक्शन हे मॅक्झिमम जे आहे का हे 2 लाखापर्यंत अलाउड आहे. 2 लाख रुपये हे डिडक्शन त्यांना एक्स्ट्रा मिळेल. परत मी म्हणतो की त्यांनी त्यांची हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी दिली आहे 25,000ची, तर त्याचं मॅक्झिमम डिडक्शन पण 25,000 अलाउड आहे. आपण पूर्ण पकडूया 2,25,000 हे झाले. त्याच्यासोबत एखादी कर्मचारी आहे की त्यांनी एज्युकेशनचा इंटरेस्ट दिला, एखाद्याचं एज्युकेशन लोन आहे वगैरे, तर त्यांचा इंटरेस्ट दिलेला आहे त्यांनी, तसं आपण तेच कन्सिडर करू. 1 लाख रुपये तो दिला त्यांनी. सपोज 75, आपलं रफली कॅल्क्युलेशन होण्यासाठी आपण 75,000 रुपये अजून दिला, तर टोटल डिडक्शन झाले 3 लाख रुपये, बरोबर. आणि अजून वाटेवर त्यांनी समथिंग डॉक्युमेंट्स दिले. आपण समजूया अजून 1 लाख रुपयाचे त्यांनी अजून एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट दिल्यात. सपोज डोनेशन असेल किंवा मेडिकल बिल असेल त्यांचं एखादं 80DDB या सेक्शनच्या अंडर, असंच कन्सिडर करून आपण अजून एक्स्ट्रा 1 लाख रुपये कन्सिडर करूया. टोटल असे झाले 4 लाख रुपये. तर एक रफली कॅल्क्युलेट जर केलं तर ओल्ड स्कीम मध्ये आता हे टॅक्स ज्यांना लागलाय हे त्यांचं उत्पन्न 10 लाखाच्या पुढे असल्या कारणामुळे त्यांना टॅक्स लागलाय. 10 लाखाच्या पुढे ओल्ड स्कीम मध्ये 30% स्लॅब आहे. तर एक रफली आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. 4 लाखाच्या 30% म्हणजे 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये तुमच्या ओल्ड स्कीम मधून जर तुम्ही जर कमी केले तर 3,60,000 मायनस 1,20,000 2,40,000 रुपये तुमचा मॅक्झिमम टॅक्स राहतो साहेब. हे डिडक्शन तुम्हाला ओल्ड स्कीम मध्ये अलाउड आहेत. ओल्ड स्कीम मध्ये 2,40,000 रुपये जर राहिले आणि न्यू स्कीम नुसार 1,90,000 विच एव्हरेज लोअर, तर सर न्यू स्कीम मध्येच तुम्हाला टॅक्स कमी आहे. न्यू स्कीम मध्येच टॅक्स कमी आहे. तर या कारणामुळे कोणीही जेही कर्मचारी व अधिकारी यांना असं वाटत असेल की त्यांनी जर त्यांचे एक्स्ट्रा जर डॉक्युमेंट दिले तर माझा टॅक्स हा कमी होत असेल तर तुम्ही समजून घ्यावं. आणि त्यासोबतच जर काही कर्मचाऱ्यांना असं वाटतच असेल की आमचा टॅक्स कमी होऊ शकतो व अजून काही त्यांच्याकडे मल्टिपल डिडक्शन्स आहेत किंवा अजून एखाद्या CM कडून गायडन्स मिळाले की अजून आमचा टॅक्स कमी होऊ शकतो, तर तुम्ही डॉक्युमेंट्स द्यायला हरकत नाही. तुम्ही मला डॉक्युमेंट्स द्या, मी ते डॉक्युमेंट्स कन्सिडर करेन. यासोबत मी तुम्हाला एक फॉर्म PDF पाठवणार आहे. तो फॉर्म मला भरून तुम्ही या संदर्भात मला आपल्या डेबुक यांच्याकडे ते जमा करावा व मी तो कन्सिडर करून घेईन व त्याप्रमाणे परत रिकॅल्क्युलेशन करून तुम्हाला देण्यात येईल. चालेल. नमस्कार. थँक्यू.